उत्तरी निर्वाचन क्षेत्र से उम्मीदवार वर्षा गायकवाड़ ने आज दक्षिण निर्वाचन क्षेत्र में अपने मताधिकार का प्रयोग किया और हाथ में संविधान लेकर अपना वोट डाला। हमारे संवाददाता पी मल्लिकार्जुन ने उनसे बात की। ब्यूरो रिपोर्ट न्यूज EVN-I। काही सकाळी तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुंबईकरांना काय आवाहन कराल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही सुद्धा लढतीमध्ये सामील आहात, परंतु तुम्हाला स्वतःला मतदान करता आलेलं नाहीये, काय सांगाल? असं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा सोहळा आहे आणि याच्यामध्ये भाग घेण्यासाठी खूप सगळ्यात आवश्यकता आहे। यासाठी की ह्या राष्ट्राचं आपण दिशा येणारी पुढची ठरवणारं हे इलेक्शन आहे। या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही पुढे कशी घेऊन जाणार यासाठी खूप इलेक्शन महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे मला सकाळी आता येऊन आम्ही आमच्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। माझं इतरांना सुद्धा आव्हान आहे की देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला हा अधिकार मिळालेला आहे। प्रत्येकाच्या मत सुद्धा एक आहे आणि प्रत्येकाची मताची किंमत सुद्धा एक आहे। त्यामुळे मला अपेक्षा की जास्तीत जास्त मुंबईकर यावेळेला उतरतील, मतदान करतील। आणि शेवटी असं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्ही ताई तुमच्यासाठी आहे, प्रत्येक वेळेला असं नाही की आपण स्वतः असतो ना, कधी कधी दुसऱ्यासाठी पण काही गोष्टी करायच्या असतात। आणि मला या गोष्टीचा सन्मान आणि अभिमान आहे की पक्षनिष्ठा असेल किंवा कर्तव्यदक्षता असेल या बाबतीमध्ये मी नेहमीच काम करत आलेले, येणाऱ्या काळात सुद्धा मी काम करणार आहे। त्यामुळे मतदान करून आलेले, मी आणि आई जाऊन म्हणजे मतदान करून आलेले आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबईची जनता योग्य उमेदवारांना निवडतील आणि त्यांचा आशीर्वाद देतील। आज दिवसभराचं शेड्यूल काय? सकाळी मतदान आटपण्याला आहे, आता उद्या आहात त्या मतदारसंघात जाणार आहात का? बिलकुल, आता इथून तिथे जाईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचा प्रयत्न कारण कार्यकर्ते सुद्धा मागील 15-20 दिवस ज्या कष्ट करतायत, जनता तर आहेच बरोबर, पण कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलेले म्हणजे सगळ्या ज्या पक्षाचे आमचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना जाऊन मी भेटणार आहे। प्रत्येक टेबलावर जाऊन भेटणार आहे, तिथल्या लोकांशी हितगुज आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। शेवटी इलेक्शन हे एका दिवसापुरतं मर्यादित जरी असलं तरी त्याचा संबंध हा पूर्ण 5 वर्षासाठी असतो। त्यामुळे जनता पूर्ण 5 वर्षाचा निर्णय घेईल की आपल्याला काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर काम करताना कशा तऱ्हेने संबंध असे असले पाहिजेत। त्यामुळे माझी सुरुवात होईल की मी आता प्रत्येक टेबलावर जाईन, तिथल्या कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांची विचारपूस करेन, कारण शेवटी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे प्रबळपणे उभं राहणं ही आजची भूमिका असली पाहिजे। जनतेशी संवाद करणं ही सुद्धा माझी भूमिका आहे। मुंबईमध्ये तापमान गेले 4-5 दिवस खूपच जास्ती आहे, तुम्ही अशामध्ये मतदानासाठी थोडासा टक्का घसरण्याची शक्यता नाकारता येते, तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मी तर करीन आवाहन की बघा, एकच दिवस आहे आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा राष्ट्रासाठी आपल्याला उतरायचं आहे, सर्वांनी देशासाठी उतरावं, देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी एकत्र येऊन उतरण्याची वेळ आहे। त्यामुळे खूप मतदान करा, कारण या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान आपल्याला सगळ्यांना रक्षण करायचं असेल तर या इलेक्शनला आपण सगळ्यांनी जोरदार पद्धतीने उतरलं पाहिजे, अशी माझी मनापासून सर्वांना आव्हान आहे। पाहिजे तर सकाळी लवकर उतरा। माझं तर म्हणणं आहे की यावेळेला सर्वप्रथम लवकर मला तर ज्यांचे फोन आले सकाळीच फोन आलेत, त्यामुळे लोक लवकर उतरलेत, लोक सुद्धा जागरूक आहेत, लोकांना माहिती आहे की यावेळेचं इलेक्शन किती महत्त्वाचं आहे। आणि मुंबईकरांसाठी तर मुंबईच्या अस्मितेसाठी तर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तर हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। आलेला आहात, खरं तुमच्यासाठी लोकसभेची निवडणूक काही नवीन नाहीये, तुमच्या घरामध्ये खासदारकी राहिलेली आहे, पण वर्षातही पहिल्यांदा उभ्या राहिलेल्या आहेत। काय तुम्हाला वाटतंय, काय अपेक्षित आहे तुम्हाला? वर्षा MP साठी उभी आहे ना, तर मला असं वाटतं की ती लोकांची सेवा चांगल्या तऱ्हेने करेल आणि लोकांचे आशीर्वाद तिला मिळून भरभरून मिळतील। आणि मतदानाचा हक्क हा सगळ्यांना महत्त्वाचा हक्क असतो, त्यांनी सगळ्या लोकांनी बजावावा ही माझी अपेक्षा आहे आणि वर्षा ताईला निवडून द्यावं हीच अपेक्षा आहे। थँक्यू।